या प्रकरणावर इतरही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, पाहूयात। मी सरकारी वकील ज्यांनी बाजू त्या ठिकाणी पीडित कुटुंबाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने मांडली, त्यांचेही मी या निमित्ताने मनापासून त्यांचे आभार मानीन, त्यांचे अभिनंदन सुद्धा करीन। कारण अशा पद्धतीचा ऐतिहासिक निर्णय कुठल्याही राज्यामध्ये झालेल्या घटनेमध्ये इतक्या कमी कालावधीमध्ये हल्लीच्या याच्यात तरी आलेला नाही आहे आणि हे त्या निमित्ताने या केसच्या माध्यमातून सिद्ध झाले। त्यामुळे पुढे सुद्धा त्या पीडित कुटुंबासोबत शासन म्हणून आम्ही सगळे आहोतच आणि मला खात्री आहे की जी त्यावेळेला त्यांनी कुटुंब म्हणून मागणी केलेली होती, कुठे ना कुठेतरी त्याला आज न्याय मिळाला। कधी कधी एखाद्याला शिक्षा ठोठावल्यानंतरही अजून शिक्षा करावी वाटावी असा एखाद्याचा गुन्हा असेल तर ती भावना कोर्टानेही व्यक्त केली आहे आणि ती सगळ्या राज्यातून व्यक्त होत आहे। असं फास्ट ट्रॅक निकाल लागले तर ह्या नराधमांना आळा बसेल आणि गुन्हा करताना 10 वेळा कोणी विचार करेल अशा पद्धतीचा एक त्यांच्या मनामध्ये थरार निर्माण झाला पाहिजे। तर न्याय झाला नाही तो ठळकपणे दिसला पाहिजे, लोकांना लक्षात आलं पाहिजे। त्या पद्धतीचा न्याय नसरापूरच्या केसमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा ज्या आपल्या प्रलंबित केसेस आहे त्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळेल। आभार न्यायालयाचे, सन्माननीय न्यायालयाचे आभार तपास यंत्रणांचे आणि आभार सरकारचे। आजच्या या निर्णयामध्ये सरकारने त्यांची बाजू इतकी लावून धरली, त्याच्यामध्ये एकही लूप होल ठेवला नाही आणि त्यामुळे न्याय व्यवस्थेला देखील त्या सगळ्या बाबींचा विचार करून आजचा निर्णय द्यावा लागला। मला असं वाटतं की न्याय व्यवस्थेचे देखील आम्ही सगळ्या माता आभारी आहोत की एका चिमुरडीवर झालेला हा अन्याय याच्या पुढच्या काळामध्ये असं कृत्य जर का कोणी करू धजावलं तर त्याच्यासाठी अत्यंत भीतीदायक असं हे आजचं जजमेंट आहे असं मला वाटतं। न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, त्यांनी कुठल्याही कोर्टात जाऊ दे, अगदी दयेच्या माफी पण मागू दे राष्ट्रपतींकडे। राष्ट्रपती एक महिला आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की हा फाटसावर लटकून मेल्याशिवाय राहणार। या निर्णयावरती फक्त आता आपण समाधान न मानता लवकरात लवकर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे, नाहीतर मग हे अपिला मागून अपील, तारीख पे तारीख असं होत राहिलं तर मग पंचायत होईल। म्हणून मला असं वाटतं जेव्हा कोर्टाने सगळ्या गोष्टी तपासून हा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार लवकरात लवकर या शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ती जर का झाली तर मग अशा नराधमांना आळा बसू शकतो। न्यायपालिका आणि पोलीस दोघांचं अभिनंदन केलं पाहिजे की पोलीस सेवा योग्य तपास करतात, कागदपत्र योग्य पद्धतीने पालिकेसमोर घेऊन न्यायपालिकेसमोर घेऊन जातात, तेव्हा न्यायपालिकेला फार काही जास्त काम करावं लागत नाही। ह्युमॅनिटेरियन अँगलनी विथ लीगल सपोर्ट विथ डॉक्युमेंटेशन फाशीची शिक्षा नक्की होती त्यांना। तर शिक्षा तर सुनावली आहे, मात्र आता तो वरच्या कोर्टात जाईल किंवा त्यासाठी वेळ लागेल, तर तसं त्याला सरकार खंबीर आहे आणि मला वाटत नाही वरचे करते फार याच्यात इंटरव्हीन करेल किंवा इंटरफिअर करेल। ही घटना नसरापूर या ठिकाणी घडली, ही घटना घडल्यानंतर लोकांच्या मनामध्ये खूप तीव्र रोष निर्माण झाला होता। सर्व लोक रस्त्यावर उतरले होते, हायवे जाम करून टाकला होता लोकांनी, जेणेकरून आरोपीला फाशी झाली पाहिजे व त्याला जागेवर शासन झालं पाहिजे, लोकांची मागणी होती आणि खऱ्या अर्थानं न्यायव्यवस्थेनं त्याला न्याय दिलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्या आरोपीला फाशीची शिक्षा जाहीर झालेली आहे। आता आम्ही भविष्यकाळात ही शिक्षा वरच्या कोर्टात सुद्धा कंटिन्यू होऊन लवकरात लवकर ती अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही पाठपुरावा करू।